नमस्कार, मी देशमुख गुरुजी। आपण आता आपल्या पेजवर एक नवीन सिरीज सुरू करतोय, ज्याच्यामध्ये आपण वास्तुशास्त्रासंबंधी चर्चा करणार आहोत। लोकांच्या मनामध्ये समज गैरसमज वास्तुशास्त्रासंबंधी जे आहेत ते दूर करण्याचा हा एक प्रयत्न आहे। जसं की आजपासून आपण मुख्य 8 दिशांवर बोलूया आणि मग त्यानंतर प्रत्येक कोपरा आणि प्रत्येक गोष्टींवर काय उपाय करायचे ते नक्की तुम्हाला सुचवले जाईल। पूर्व दिशा ही मुख्य दिशा मानली जाते। या ठिकाणी या दिशेला आदित्य प्रवाह जर नाही मिळाला तर दोष उत्पन्न होतो। आदित्य प्रवाह म्हणजे काय, तर सूर्यकिरण किंवा सूर्याची ऊर्जा। या दिशेला जर तुमच्या घरामध्ये खिडकी नसेल तर ती पाडून घेतली पाहिजे, आणि ते शक्य नसेल तर त्या दिशेला एक चौकोनी आरसा जर आपण लावला तर या दिशेचा दोष कमी व्हायला मदत होते। अशा प्रकारे ज्या घरांमध्ये पूर्वेची ऊर्जा येत नसेल या घरामध्ये आजारपण कायम चालू राहतं। म्हणून हे एक आण्विक ऊर्जेचं ठिकाण आहे। यावर सूर्योपासना करणं हा सर्वात उत्तम उपाय मानला जातो। धन्यवाद।